OS न्यूज, प्रवास सत्याचा। शिर्डी नगर परिषदेच्या माध्यमातून उभारलेले श्री साई समाधी मंदिरासमोर गेट क्रमांक 4 समोर झालेले साई पालखी उद्यान हे भाविकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे। यात कमळावर उभी असलेली भव्य साई मूर्ती व विविध आकर्षक देखावे हे भाविकांचे आकर्षक ठरत आहेत। या ठिकाणी असलेल्या आय लव्ह शिर्डी साई तसेच विविध आकर्षक देखाव्यांसमोर फोटो काढण्याचा आनंद घेताना भाविक दिसत आहेत। साई दर्शनानंतर साई भक्त या पालखी उद्यानाला आवर्जून भेट देताना दिसत आहेत। तर सध्या शिर्डी शहरात भाविकांची ओसरलेली गर्दी भाविकांनाही जाणवत असून यावेळी गार्डनचं कौतुक मात्र शिर्डीतील कमी प्रमाणात असलेल्या गर्दीवर गार्डन पाहण्यासाठी आलेल्या भाविकांनी प्रतिक्रिया दिली है। आनंद मिलता है बाबा के आशीर्वाद से। आज 30वीं 31वीं बार दर्शन दिए बाबा ने और परिवार के साथ आया हूँ। मेरे पापा का जन्मदिन है आज, उनको दर्शन कराने लाया हूँ। साथ में भाई वगैरह भी आया और आते रहते हैं हम। हमारे इष्ट देव है साईं बाबा। बहुत अच्छा डेवलप हुआ है, काफी समय बाद आना हुआ और काफी अच्छा डेवलपमेंट हो चुका है काफी समय बाद। यहाँ का एटमॉस्फेयर बहुत अच्छा है और थोड़ा सा आजकल के जो दिनों में सबको पता है, आपको हमको उन बातों का फर्क पड़ा है शिर्डी पे दर्शन पे। क्योंकि पहले जहाँ पे जितनी गर्दी होती थी आज ये मान लीजिए 5% है। तो पहले जब पाँव रखने का जगह नहीं था, आज तो बिल्कुल अंदर से दर्शन भी हो जाता है। मार्केट में भी गर्दी कम है, प्रसादालय में भी सब खाली पड़ा हुआ है। तो बस वो उस चीज को देख के थोड़ा सा दुख होता है कि बाबा इन सब चीजों में नहीं है, लेकिन राजनीति में उनको भी नहीं छोड़ा लोगों ने। बहुत अच्छा हुआ है और जो संस्थान है शिर्डी संस्थान, वो भी अपनी तरफ से बहुत अच्छा प्रयास करते हैं हर बार और इस बार भी किया। ठीक है, समय है, लोगों को समझ आएगा समय के साथ जो भी होता है। ओम साई राम। तर शिर्डी नगर पंचायतचे माजी नगरसेवक रमेश गोंदकर यांनी या उद्यानामुळे शिर्डीच्या वैभवात भर पडली असून भाविकांना असेच आणखी प्रकल्प झाल्यास शिर्डीतील व्यवसाय नक्कीच वाढतील असं स्पष्ट केलंय। श्री साईबाबाच्या पुण्यभूमीमध्ये शिर्डी नगर परिषदचे मुख्य अधिकारी सतीश दिघे साहेब यांच्या संकल्पनेतून साई पालखी गार्डन 4 नंबर गेट समोर जे अद्ययावत साई भक्तांसाठी जे खुले करण्यात आलेले आहे आणि निश्चितच
शिर्डीकरांच्या दृष्टिकोनातून आणि साई भक्तांच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाची बाब आहे। तर ही बाब सुद्धा खरी आहे। शिर्डीत आल्यानंतर साई भक्तांना आल्यानंतर फक्त दर्शन आणि दर्शन केल्यानंतर साई भक्त तो शिंगणापूर जातो, साईट सीनला त्र्यंबकेश्वर जातो, नाशिकला जातो, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर वेरूळ अजिंठा लेण्याच्या या ठिकाणी भाई जात राहतो। या शिर्डीमध्ये आल्यानंतर दर्शन व्यतिरिक्त कुठल्या प्रकारचं या ठिकाणी लेझर शो नाही, गार्डन नाही, त्याचप्रमाणे थीम पार्क नाही। आता शिर्डी नगर परिषदला 22 एकर जागा ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळाली आहे। आता शिर्डी नगर परिषदेने आता सतीश दिघे साहेब यांच्या संकल्पनेतून चांगल्या प्रकारचं थीम पार्क असेल, गार्डन असेल, शिर्डी नगर पंचायतच्या माध्यमातून राबवण्याचं त्यांनी काम नगर परिषद करणार आहे। त्याचप्रमाणे साईबाबा संस्थांचे जे प्रोजेक्ट बंद पडलेले आहे ते सुद्धा पर्यायाने संस्थांनी पुढाकार घेऊन त्रिसदस्यीय समिती जरी असली तरी साई भक्तांच्या दृष्टिकोनातून हे जे प्रोजेक्ट आहे, साई भक्त शिर्डीत आल्यानंतर दर्शन केल्यानंतर किमान त्यांना एक दिवस फिरण्यासाठी चांगल्या प्रकारचं शेगावच्या धर्तीवर जसं गार्डन आनंदसागर गार्डन उभारलेलं आहे, त्याच धर्तीवर शिर्डीसाठी सुद्धा असं भविष्यात संस्थांच्या माध्यमातून जर गार्डन उभं केलं तर निश्चित आलेला भक्त 2 दिवस मुक्काम करेल अशी परिस्थिती शिर्डी। कारण आता शिर्डीत येणारा भक्त आहे तर आज आर्थिक जे व्यवसाय आहे, दर्शन रांग असेल किंवा इतर व्यवसाय असेल, या आर्थिक व्यवसायाकडं हे कोलमडलेलं आहे। तरी यासाठी साई भक्त शिर्डीत आल्यानंतर 2 दिवस तसा थांबेल यासाठी संस्थान आणि शिर्डी नगर परिषदच्या माध्यमातून प्रयत्न झाले पाहिजे आणि शिर्डीच्या अर्थकारणांना त्यामुळे निश्चितच चालना मिळू शकेल। खुशखबर खुशखबर खुशखबर, शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध। आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन, सॅमसंग, विवो, ओप्पो, रिअलमी, रेडमी, वन प्लस, मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व 0 डाऊन पेमेंटवर उपलब्ध। यांसह ब्रँडेड ॲसेसरीज, हेडफोन्स, चार्जर, स्क्रीन गार्ड, ब्लूटूथ, वॉचेस योग्य दरात उपलब्ध। तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला। खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू। या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा। भव्य एक्सचेंज ऑफर, एक वेळ अवश्य भेट द्या। प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा। आमचा पत्ता भाजी मार्केट रोड, साई निर्माण कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 4। आमचा संपर्क क्रमांक 70 58 78 78 78 तसेच 88 88 85 7007। आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल। शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85। नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे। तरी दिनांक 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा। ठिकाण हॉटेल साईस चौक, पिंपळवाडी रोड, शिर्डी। आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी।